स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 1.5 आपण पाहणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ अर्बन रोड्स। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता अर्बन रोडचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं। एक तर फर्स्ट, रोड्स आर क्लासिफाईड इनटू टू बोर्ड कॅटेगरीज आहे, त्याच्यामध्ये अर्बन रोड आहे आणि नॉन अर्बन रोड आहे। ठीक आहे, तर आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अर्बन रोडचं क्लासिफिकेशन बघायचं आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अर्बन रोड्स आर क्लासिफाईड ॲज, फर्स्ट आहे एक्सप्रेस वे आहे, त्याच्यानंतर आर्टिरियल स्ट्रीट्स आहे, त्याच्यानंतर सब आर्टिरियल स्ट्रीट्स आहे, त्याच्यानंतर कलेक्टर स्ट्रीट आहे, त्याच्यानंतर लोकल स्ट्रीट्स। तर अशा पद्धतीनं अर्बन रोडचंही क्लासिफिकेशन केलं जातं। तर आपण एक एक करून बघूयात मित्रांनो। तर अर्बन रोडमध्ये जो काय सगळ्यात फर्स्ट टाईप आहे एक्सप्रेसवे, ठीक आहे, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। जसं ॲज अबव, म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी एक्सप्रेसवे काय असतो, कशा पद्धतीनं असतो, त्याचे फीचर्स काय काय ते पूर्णपणे आपण प्रायमरी सिस्टीममध्ये 1.4.2 मध्ये आपण लखनौ प्लॅन हा एक्सप्लेनेशन करत असताना आपण प्रायमरी सिस्टीममध्ये एक्सप्रेस हायवे हा पूर्ण पार्ट आपण डिस्कस केलेला आहे मित्रांनो। समजलं? तर त्यानुसार तुम्ही तेच नोट्स सेम जरी इथे लिहिल्या तरीही तुम्हाला फुल मार्क्स हे भेटून जातील। तर आपला फर्स्ट पार्ट, ठीक आहे, अर्बन रोडचा एक्सप्रेसवे तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी। त्याच्यानंतर बघा आर्टिरियल स्ट्रीट म्हणजे काय असतं बघा, मेजर रोड दॅट सर्व्स ॲज अ प्रायमरी रूट्स ऑफ ट्रॅफिक विदिन ॲन अर्बन एरिया, दे connect different part of the city and may have higher capacity than other road type। ठीक आहे, आर्टेरियल रस्ते म्हणजे काय असतं मित्रांनो, मेजर सिटीमधले, ठीक आहे, अर्बन एरियामध्ये मेजर रोड असतात, जे रोड डिफरंट टाईप्सला डिफरंट पॉईंट्सला कनेक्ट करतात किंवा त्याचबरोबर हायर कॅपॅसिटी असते त्या रोडची, अशाला तुम्ही आर्टेरियल रस्ते किंवा स्ट्रीट्स तुम्ही म्हणू शकता। त्याच्यानंतर बघा सब आर्टेरियल स्ट्रीट्स, road that connect to arterial street and help distribute traffic within neighborhoods and commercial areas, they generally have lower capacity than arterials। म्हणजे याच्यापेक्षा याची कॅपॅसिटी, ह्या रोडची कॅपॅसिटी जी आहे ती कमी असते। त्याचबरोबर ही अशी जे रोड आहेत ते ट्रॅफिकला डिस्ट्रीब्यूट करतात मित्रांनो। ठीक आहे, जे आर्टेरियल स्ट्रीटमधून वरून जे ट्रॅफिक येतं ते हे रोड जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करतं, मग ते कलेक्टर स्ट्रीटला असेल किंवा लोकल स्ट्रीटला असेल। ठीक आहे, आणि त्याचबरोबर अशा रस्त्यांची कॅपॅसिटी जी आहे ती लोअर असते ॲज कम्पेअर टू आर्टेरियल्स। समजलं? अशा रस्त्यांना आपण सब आर्टेरियल स्ट्रीट म्हणतो। त्याच्यानंतर बघा कलेक्टर स्ट्रीट्स म्हणजे बघा रोड्स दॅट कलेक्ट ट्रॅफिक फ्रॉम लोकल स्ट्रीट अँड फनेल इट इन टू द आर्टेरियल और सब आर्टेरियल रोड सिस्टीम। ठीक आहे, म्हणजे जे काय लोकल स्ट्रीट आहेत मित्रांनो, लोकल रस्ते आहेत, त्याच्यातून काय करतो, ट्रॅफिक हे गोळा करतो आणि ते ट्रॅफिक जे आहे ते आर्टेरियल किंवा सब आर्टेरियल रोडवर फनेल म्हणजे किंवा ट्रान्सपोर्ट, ठीक आहे, ट्रान्सपोर्ट जरी शब्द वापरला येते तरी चालेल, ट्रान्सपोर्ट करतो, अशाला तुम्ही काय म्हणतात, कलेक्टर स्ट्रीट म्हणतात। आणि लोकल स्ट्रीट म्हणजे बघा roads that provide direct access to residential, commercial or industrial properties, they have the lowest capacity and are designed for local traffic। ठीक आहे, म्हणजे आपल्या घराच्या बाहेर कमर्शियल एरिया असेल, रेसिडेन्शियल किंवा इंडस्ट्रियल एरिया असेल, ठीक आहे, म्हणजे आपण घराच्या बाहेर जो पाय ठेवतो तो जो रस्ता असतो मित्रांनो, तर तो सिंगल लेनचा रस्ता असतो, त्याला आपण लोकल स्ट्रीट म्हणतो। समजलं? त्याचबरोबर त्याची कॅपॅसिटी जी आहे ती लोवेस्ट कॅपॅसिटी असते किंवा लोकल ट्रॅफिकला जिथे माणसं राहतात तेवढ्याच ट्रॅफिक पुरता तो डिझाईन केलेला रस्ता असतो। ठीक आहे, तर लोकल स्ट्रीटमधून जे गाड्या आहेत, व्हेकल्स आहेत, ते कलेक्टर स्ट्रीटला जातात, त्याच्यानंतर सब आर्टेरियल स्ट्रीटला जातात आणि त्याच्यानंतर आर्टेरियल स्ट्रीटला। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जर आर्टेरियल स्ट्रीट हा जर एक्सप्रेसवेला कनेक्ट असेल तर त्याच्यावरून एक्सप्रेसवेवरती व्हेकल्स जातात। तर अशा पद्धतीनं क्लासिफिकेशन आहे अर्बन एरियाचं। तर या पॉईंटवरती आतापर्यंत एक्झाममध्ये कोणताही क्वेश्चन आलेला नाही आहे, जरी आला बाय चान्स तर तुम्हाला ते लिहिता यावं। ठीक आहे, आणि जरी आला तरी 2 मार्काला येईल, तुम्हाला फक्त हे नावं जरी लक्षात असले पाहिजेत तुमच्या। ठीक आहे, नावं जरी लिहिले तरी तुम्हाला फुल मार्क्स हे मिळून जातील। तर अशा पद्धतीनं आपला 1.5 हा कंप्लीट झालेला आहे। नेक्स्ट पॉईंट जो आहे 1.6 रिक्वायरमेंट्स आयडियल रोड अलाइनमेंट
आणि त्याचे फॅक्टर्स हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.